लावलेला आहे ताज. अभिमन्यू पवार यांच्या डोक्यावर बौद्ध बांधवांनी घातलेला आहे ताज. आणि मी सुद्धा तुम्हाला मदत करून बुद्ध विहाराचा मजबूत करणार आहे साज. इथे आलेले आहेत गृहनिर्माण आणि ओबीसी मंत्री अतुल सावे. या ठिकाणी आलेले आहेत गृहनिर्माण आणि ओबीसी मंत्री अतुल सावे. म्हणून मी आता कोणाची घेत नाही नावे. एरे एरे पावसा, एरे एरे पावसा, कारण मी आलेलो आहे औसा. पालघर मध्ये आहे कौसा, पालघर जिल्ह्यामध्ये आहे कौसा, पण लातूर जिल्ह्यामध्ये आहे अभिमन्यू पवार यांचा औसा. आज इथे बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण जमा झालेलो आहोत. बौद्ध बांधव, जय भीमवाले बांधव, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आपण सगळे लोक. पॅंथरच्या मुवमेंट पासून माझा या औशाशी अत्यंत जवळचा संबंध आहे, लातूरचा जवळचा संबंध आहे. आज मी केंद्रामध्ये मंत्री आहे, पण माझ्या बाबांची कृपा नसती तर मला कोणी सुद्धा मंत्री केलं नसतं. बाबासाहेब आंबेडकरांचा जो बुलंद आवाज आहे तो आवाज माझ्या पाठीशी होता. पॅंथरच्या काळामध्ये, रिपब्लिकन पक्षाच्या काळामध्ये गावागावातला, घराघरातला तरुण माझ्या पाठीशी उभा राहिला. आपण माझ्या सोबत नसतात तर नरेंद्र मोदीजींनी मला मंत्री नसतं केलं. आपण सर्वजण माझ्या सोबत आहात. पडत्या काळामध्ये सुद्धा आपण माझ्या सोबत राहिलात. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी असताना पण माझ्या सोबत राहिलात. भारतीय दलित पॅंथरच्या मुवमेंटमध्ये गावागावामध्ये पॅंथरच्या छावण्या उभ्या आपण केल्या. आणि आपलं म्हणणं एवढंच होतं की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, आम्ही कोणावर अन्याय करणार नाही. पण जर आमच्यावर कोणी अन्याय केला तर आम्ही त्यांना टरा टरा फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्वजण बुद्धाच्या विचाराचे लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध दिला. सम्राट अशोक यांनी सोडलं युद्ध, सम्राट अशोकांनी सोडलं युद्ध आणि त्यांनी स्वीकारला गौतम बुद्ध. गौतम बुद्धांचा शांततेचा विचार, विश्व शांतीचा विचार. आम्हाला कोणी लोकशाही शिकवण्याची आवश्यकता नाही. बुद्धाच्या काळामध्ये लोकशाहीचा उगम झालेला आहे. भिक्खू संघामध्ये ज्या वेळेला वादविवाद व्हायचा त्यावेळेला सिद्धार्थ गौतम बुद्धांनी मार्ग काढला. निर्णय घ्यायचा असेल तर बहुमताचा निर्णय घ्यायचा. वाद करत राहिलं तर निर्णय घेता येणार नाही. आणि बहुमताच्या निर्णयावर आपण सगळ्यांनी एकमत करून पुढे जायचं, ही भूमिका गौतम बुद्धांची होती. गौतम बुद्ध हे क्षत्रिय समाजाचे होते, ते दलित समाजाचे नव्हते. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा विचार स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला मान अपमान पचवला. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची एकतेची भूमिका घेतली. स्वातंत्र्याच्या लढ्याच्या काळामध्ये महात्मा गांधींचं आंदोलन स्वातंत्र्यासाठी चालू होतच होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा होता. दलितांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, देशाला स्वातंत्र्याच्या लढ्याला मजबूत करण्याची भूमिका त्यांची होतीच होती. पण देशाच्या स्वातंत्र्याबरोबर या देशातल्या माणसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. वेशीच्या बाहेरच्या माणसाला वेशीच्या आतमध्ये आणलं पाहिजे. जाती जातीच्या भिंती तोडल्या पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर 26 अलीपूर रोड या ठिकाणी दिल्लीला असताना
रात्र बाबासाहेब आंबेडकर जागून या देशाचं संविधानाचा ड्राफ्ट लिहित होते. स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता बाबासाहेब आंबेडकर देशासाठी काम करत होते. माझा देश मजबूत झाला पाहिजे, माझं काही झालं तरी चालेल, पण एकदा मिळालेलं स्वातंत्र्य आबादी ठेवलं पाहिजे. पुन्हा देश पारतंत्र्यात जाता कामा नये. आम्ही सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे. एवढ्या 6000 जातींना एकत्र आणणं फार अवघड होतं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणलं. बाबासाहेब आंबेडकर अजून 10-15 वर्ष या देशामध्ये राहिले असते तर मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते. बाबासाहेब आंबेडकर फार लवकर निघून गेले आपल्यामधून. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी फार मोठं काम केलं. बडोद्याची नोकरी सोडून ते समाजासाठी ते मुंबईला आले आणि त्यांनी भविष्यनिधीची स्थापना केली 1924 मध्ये. 1936 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण सगळे लोक एकत्र येत नाही ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. पण बाबासाहेब आंबेडकर 1952च्या निवडणुकीमध्ये हरले. काँग्रेस पक्षाच्या काजरोळकरांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हरवलं. 1954च्या निवडणुकीमध्ये महार समाजाच्या बोरकर नावाच्या माणसाने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं. आणि मग बाबासाहेबांनी विचार केला की जर लोकशाहीमध्ये जिंकून यायचं असेल तर सगळ्या जाती धर्माची मतं मिळाली पाहिजे. एका जातीच्या मतावर निवडून येणं अत्यंत अशक्य आहे. आणि म्हणून ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करावी अशी इच्छा बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. त्यांच्या काळामध्ये RPI स्थापन होऊ शकला नाही, पण नंतर रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला. गट सुरुवातीपासून पक्षामध्ये पडले. आम्ही एकत्र आलोही, पण आमच्या नेत्यांना एकत्र राहण्याची सवय नाही. पण त्यांना वाटतं एकत्र राहिलो तर काही मिळत नाही आहे, पण एकत्र राहिल्यानंतरच मिळतंय. आपण एकत्र आलो आणि 4 खासदार आपले 1998 मध्ये निवडून आले. मला 3 वेळेला लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली. एकदा मुंबईमध्ये, 2 वेळेला पंढरपूरमध्ये आणि 4थ्या वेळेला मी गेलो शिर्डीमध्ये. वेळेला काँग्रेस पक्षासोबत आपला अलायन्स होता. आपले माननीय मुख्यमंत्री राहिलेले विलासरावजी, आदरणीय विलासरावजी देशमुख आज आपल्यामध्ये नाही. ते मला म्हणत होते की रामदासजी तुम्ही इकडे या, तुम्ही लातूरमध्ये उभे राहा, तुम्हाला एक दिवस येण्याची आवश्यकता नाही, आम्ही तुम्हाला निवडून आणतो. पण मी म्हणालो मी शिर्डीमध्ये जातो, पण शिर्डीमध्ये जाऊन मी इलेक्शनमध्ये हरलो. निवडणुकीमध्ये हरणं जिंकणं हे होतच होतं. अभिमन्यू पवार यांच्याशी माझा अत्यंत जवळचा अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसमध्ये काम करताना अत्यंत ऍक्टिव्ह असणारा अशा पद्धतीचा अधिकारी औसा मतदारसंघामध्ये ते निवडणुकीला उभे राहिले. आणि एका बाजूला अभिमन्यू पवार आणि दुसऱ्या बाजूला बसवराज पाटील. या ठिकाणी बसवराज पाटील जरी हरले असले आणि अभिमन्यू पवार या ठिकाणी निवडून आले. 110 गावामध्ये बुद्ध विहारासाठी त्यांनी अत्यंत चांगली सहकार्य केलेलं आहे. या औसा तालुक्याच्या विकासासाठी गावागावात ते जाऊन त्यांनी अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. त्यांनी देवेंद्रजीच्या ऑफिसमध्ये काम केल्याचा त्यांना अनुभव होता. अनेक वेळेला देवेंद्रजीची अपॉइंटमेंट घेण्यासाठी आम्ही त्यांना फोन करायचो आणि आम्हाला लगेच अपॉइंटमेंट मिळायची. आता ते या ठिकाणचे आमदार झालेले आहेत. बसवराज पाटील हे सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. देवेंद्रजींच्या आग्रहाखातर ते आता BJP मध्ये आलेले आहे. रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि माझा पक्ष ज्यांच्या सोबत राहतो त्यांना यश मिळतं.
मी विरोधामध्ये जातो त्यांचा सत्यानाश होतो. माझा पक्ष छोटा पक्ष आहे, गोरगरीब कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सगळ्या देशामध्ये माझा पक्ष मी जाऊन पोहोचवलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे. 17% मतं माझ्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेली आहे. नॉर्थ ईस्टच्या सर्व राज्यामध्ये, सिक्कीममध्ये, अरुणाचलमध्ये, त्रिपुरामध्ये, मेघालयामध्ये, मिझोराममध्ये, आसाममध्ये, सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष आहे. काळ्या पाण्याची शिक्षा देणारं जे अंदमान निकोबारचं जो तो समुद्र आहे, इंग्रजांच्या काळामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा देण्यासाठी तिकडे लोकांना पाठवायचे. पण मी त्या ठिकाणी गेलो आणि माझ्यासोबत लोक आले. आणि आज अंदमान निकोबारमध्ये रिपब्लिकन पक्षाची शाखा आहे. अंदमानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे, निकोबारमध्ये बाबासाहेबांचा पुतळा नाही. लवकरच त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे. लक्षद्वीप मध्ये सुद्धा माझा पक्ष स्थापन झालेला आहे आणि अनेक जातीचे धर्माचे लोक माझ्यासोबत येत आहेत. आज या बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे आहेत, जनरल सेक्रेटरी डॉक्टर सुधाकर गुळवेजी आहेत, परभणीहून आलेले DN दाभाडेजी आहेत, कल्पनाताई डांगे बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या तक्षशिला बुद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. समाधान वाघमारे जो आमचा तालुक्याचा अध्यक्ष आहे, नौजवान आहे, तरुण आहे, तो या ठिकाणी उपस्थित आहे. असे अनेक आपले जे आमचे आंध्र प्रदेशचे अध्यक्ष, आंध्र प्रदेशमध्ये जो रेड्डी समाज आहे, आंध्र प्रदेशचे माझ्या पक्षाचे अध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी आहे, हे या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी तेलंगणाचे आमचे रत्नप्रसाद इथं आलेले आहेत, गोरख या ठिकाणी आलेला आहे. असे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी फार उशीर झालेला आहे. मला पुढे हैदराबादला जायचं आहे. त्यामुळे आज इथं आपण पवार यांनी मला बोलावलं आणि माझ्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा त्यांनी घेतला. आदरणीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित राहिला. त्याबद्दल मी सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद साहेब. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांबद्दल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.